नमस्कार मित्रांनो, मी कमलेश पवार KRP यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। मित्रांनो, आतापर्यंत माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केला नसाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हा आजचा विषय, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि इतरांना शेअर करायला देखील विसरू नका। मित्रांनो, आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि सर्वसामान्यांपर्यंत हा विषय पोहोचणं खूप गरजेचं आहे। जर हा विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला तर बराच आपला अज्ञान दूर होऊन आपण एनर्जी वाचवू शकतो, म्हणजेच एनर्जी सेव्ह, म्हणजेच एनर्जी गेन्स। तर विजेची बचत करण्यासाठी आपल्याला आजचा व्हिडिओ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे। तर आजचा विषय आहे 1 युनिट म्हणजे किती। 1 युनिटचा अर्थ काय होऊ शकतो। तर मित्रांनो, 1 युनिट म्हणजेच 1 युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर इज कॉमनली रेफर्ड टू ॲज 1 किलोवॅट आवर, 1 किलो kWh. It is the amount of energy consumed when a device with a power rating of 1 kilowatt operates for 1 hour. In other words, आपण बघूया। तर मित्रांनो, 1 युनिट म्हणजे किती हे सर्वसामान्य कळणं तर गरजेचं आहे। विजेच्या बिलावरती कुणाला 80 युनिट, कुणाला 70 युनिट, कुणाला 100 युनिट असं वीज बिल येतं आणि त्याच्या दरानुसार वीज बिल आकारला जाऊ शकतो आणि तो आपण भरतो। मित्रांनो, यात काय दुमत नाही, परंतु 1 युनिट म्हणजे किती असतं हे सर्वसामान्यांना कळणं गरजेचं आहे आणि हा विषय आज आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे। ITI मध्ये इलेक्ट्रिकल या व्यवसायाकरिता अभ्यासक्रमामध्ये 1 युनिट म्हणजे काय किंवा युनिटचा हिशोब त्याच्यामध्ये शिकवला जातो, ITI मध्ये अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे। परंतु सर्वसामान्यांना हा विषय माहीत नसतो, म्हणून आज आपण हा अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आपल्यापर्यंत मी या ठिकाणी घेऊन येत आहे। या ठिकाणी मी उदाहरणादाखल तुम्हाला एक वीज बिल दाखवत आहे, त्याच्यामध्ये 92 युनिट असं या ठिकाणी मार्क केलेल्या ठिकाणी दाखवलेलं आहे। याचा एकूण वापर 92 युनिट झालेला आहे। आता 1 युनिट म्हणजे आपण समजून घेणार आहोत। 1 युनिट इन ब्रॅकेट किलोवॅट आवर इज इक्वल टू 1 किलोवॅट इंटू 1 आवर इज इक्वल टू 1000 वॅट्स इंटू 1 आवर। याचाच अर्थ 1 युनिट म्हणजे 1 किलोवॅट। 1 किलोवॅटचा कुठलंही अप्लायन्सेस आपण 1 तास 1 आवर चालू ठेवलं, म्हणजेच 1000 वॅट्स 1 तास आपण चालू ठेवलं तर ते वीज किती कंझ्युम करतं, 1 युनिट म्हणजे 1000 वॅट इंटू 1 आवर इज इक्वल टू 1 युनिट। फॉर एक्झाम्पल, एक उदाहरण दाखल दिलेलं आहे। अ 100 वॅट लाईट बल्ब रनिंग फॉर 10 आवर्स, म्हणजे 100 वॅटचा बल्ब 10 तासासाठी आपण चालू ठेवलं, इट कंझ्युम्स 1 युनिट म्हणजे 100 वॅट्स इंटू 10 आवर्स इज इक्वल टू 1000 वॅट आवर्स इज इक्वल टू 1 किलोवॅट आवर। याचाच अर्थ काय होतो, 100 वॅटचा बल्ब 10 तास सतत आपण चालू ठेवल्यानंतर ते किती कंझ्युम करतं, 1000 वॅट कंझ्युम करतं। म्हणजेच 1000 वॅट म्हणजे 1 युनिट। हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे। 100 वॅटचं बल्ब आपण 10 तास सतत चालू ठेवल्यानंतर 1 युनिट कंझ्युम होतं, म्हणून आपण ह्याच्यामध्ये विजेची बचत करणं खूप गरजेचं आहे। तर 1000 वॅट 1 किलोवॅट अप्लायन्स रनिंग फॉर 1 आवर कंझ्युम्स 1 युनिट, म्हणजेच उदाहरण दाखल दिलेलं आहे। 1000 वॅटचं कुठलंही होम अप्लायन्सेस आपण 1 तासासाठी चालू ठेवलं तर 1 युनिट कंझ्युम होतं। म्हणून कुठल्याही प्रकारचं मनामध्ये शंका न ठेवता सर्वसामान्यांना ही गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे की कुठलंही होम अप्लायन्सेस आपण 1000 वॅटचं 1 तास चालू ठेवलं की 1 युनिट होतं। कुठलंही 100 वॅटचं बल्ब आपण 10 तास चालू ठेवलं की 1 युनिट त्या ठिकाणी विजेचं बिल कंझ्युम होतं। मग हे कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला घरगुती वापरामध्ये कमीत कमी वॅटचे बल्ब LED लावून आपण वीज बिल कमी करून
आपण ऊर्जेची बचत या ठिकाणी करू शकतो. एनर्जी सेव्ह मीन्स एनर्जी गेन्स. प्रत्येक वीज ग्राहकाने याबाबत विचार केला पाहिजे. एलईडीचा वापर केला पाहिजे. छोटे बेडरूम असतील तर त्या ठिकाणी कमी वॅटचे म्हणजे 14 वॅटचे बल्ब लावले पाहिजे. ज्या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत त्या ठिकाणी 18 वॅटचे एलईडी त्या ठिकाणी सफिशियंट आहेत. आणि जर हॉल असेल तर जास्तीत जास्त 40 वॅटचे एलईडी आपण त्या ठिकाणी लावू शकतो. आणि अशा पद्धतीनं वीज बिल आपण कमी करू शकतो. वीज बिल कमी करणं हे प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. धन्यवाद. हा विषय तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.